तुम्हाला सुद्धा वारंवार पिरियड्स लेट येत आहेत का? किंवा कधी कधी येतच नाही? अशा वेळेला ओव्हरीचाच प्रॉब्लेम असेल असं नाहीये. खूप वेळेला शरीरामध्ये आतून काहीतरी मोठा प्रॉब्लेम चालू असतो आणि म्हणूनच महिलांचं शरीर जे आहे ते ओव्ह्युलेशन आणि पिरियड्स ह्याकडे दुर्लक्ष करते. मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते. बघा, आपल्या शरीरामध्ये काही प्रायमरी सिस्टीम असतात, ते आपल्या जीवनासाठी किंवा सर्व्हायवलसाठी खूप महत्वाच्या आहेत. जसं की आपलं हृदयाचं फंक्शन व्यवस्थित चालणं, किंवा आपलं पचन व्यवस्थित होणं, आपली झोप व्यवस्थित झाली पाहिजे, किंवा स्ट्रेस आहे ती नियंत्रणात राहिली पाहिजे. तर अशा ज्या प्रायमरी सिस्टीम्स आहेत ज्या आपल्या जीवनासाठी किंवा सर्व्हायवलसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, तर पिरियड्स येणं किंवा ओव्ह्युलेशन होणं हे आपल्याला सर्व्हायवलसाठी एवढं इम्पॉर्टंट नाहीये. जसं तुम्हाला 2 महिने 4 महिने पिरियड जरी आले नाहीत तरी ते जीवनासाठी धोक्याचं नाहीये. म्हणूनच जेव्हा आपल्या शरीरामध्ये आतमध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम चालू असतो तेव्हा शरीर आधी त्याकडे लक्ष देते आणि बाकी ज्या सेकंडरी सिस्टीम आहेत, जसं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ओव्ह्युलेशन आणि पिरियड, ह्याकडे एवढं लक्ष देत नाही. म्हणूनच पिरियड्स जे आहेत ते वारंवार लेट होतात किंवा कधी कधी बंद होतात खूप काळासाठी. सो पिरियड्स इरेग्युलर होणं, पिरियड्स लेट होणं हा नेहमीच हॉर्मोन्स रिलेटेड प्रॉब्लेम नाही. तो तुमचा डाएट, स्ट्रेस, लाईफस्टाईल किंवा डेफिशियन्सीज ह्या कारणामुळे सुद्धा असू शकतो. सो तुम्हाला सुद्धा पिरियड जर व्यवस्थित येत नसतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा.